नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज मी बनवणार रवा पापड. चला बघूया. जे गव्हाच्या चिकाचं पाणी राहते लाल, ते पाणी फेकून न देता त्याचे रवा पापड तयार करू शकतो किंवा ज्वारीचे पण पापड तयार करू शकतो. तर मी रवा पापड करते. आता त्याच्यामध्ये मी 1 वाटी रवा घेतला आणि 6 वाट्या पाणी घ्यायचं. आता त्याच्यामध्ये मी 1 वाटी रवा टाकते आणि 5 मिनटं भिजवत ठेवायचा रवा. तोपर्यंत गरम पाणी ठेवते मी. 6 वाट्या गरम पाणी. साधे पापड पाहिजे, साधे पण करू शकतो आणि तिखट मीठ पण करू शकतो. त्याच्यामध्ये मी आता हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरं, लसूण मिक्सरमधून वाटून घेऊ. आता मी ते बारीक केलं. आणि गरम पाण्यामध्ये टाकते. आता पाणी तयार आहे आपलं. तुम्ही जर एकदा करून बघाल ना, मस्त पापड तयार होतात. नक्कीच करा अशा प्रकारे पापड. आता आवडीनुसार मीठ टाकायचं आणि ते सारण आपण 5 मिनटं ठेवलं ते टाकून घ्यायचं रव्याचं आणि एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे गाठी तयार होत नाही. घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं एकसारखं. आता आपलं हे घट्ट झालं तर याला 5 मिनटं गॅसवर ठेवायचं, झाकण ठेवून. आता आपलं सारण तयार आहे रवा पापडाचं. तर झालं म्हणून कसं ओळखायचं? वाटीमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये टाकून बघायचं. खाली चिटकलं वाटीला तर कच्चं आहे, तर वरती पाण्यामध्ये तरंगलं तर झालं. तर माझं थोडं वाटीमध्ये चिटकते तर माझं कच्चं आहे, तर मी याला 2 मिनटं अजून ठेवते गॅसवर. तर आपल्याकडे जर कॉटन कापड असेल ते पण टाकू शकतो किंवा पन्नी पण टाकू शकतो. आणि याला फॅनखाली वाळू घालते मी. किंवा तुम्ही तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हामध्ये पण ठेवू शकता. मी फॅनखाली वाळवते. याला 2 दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायचं आणि 2 दिवसानंतर मी तुम्हाला दाखवते. याला मस्त 2 दिवस कडक ऊन दिली. गॅलरीमध्ये माझ्या थोडी ऊन येते, त्याच्यामध्ये ऊन दिली 2 दिवस. आता असे वाळले आपले पापड. अशा प्रकारे करून बघा नक्की. आता याला मी तळून बघते, फुलतात की नाही फुलत. असे आपले पापड फुलतात चांगले. असे खुसखुशीत पापड तयार झाले, रवा पापड. नक्कीच करून बघा.